तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण एका 8वीतल्या मुलाने अतिशय स्मार्टपणे त्याच्या आईवडिलांना डिजिटल अरेस्टपासून वाचवलंय. नेमकं काय घडलं होतं सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. ही घटना आहे उत्तर प्रदेशमधल्या बरेली इथली. व्यापारी असलेल्या एका कुटुंबातल्या पती पत्नी यांना एक कॉल आला. तपास अधिकारी बोलत असल्याचं सांगितलं गेलं आणि आरोप केला गेला की तुम्ही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहात आणि मोठ्या आर्थिक घोटाळ्यात तुमचं नाव आहे. विश्वास बसावा म्हणून व्हिडिओ कॉलवर बनावट अरेस्ट वॉरंट सुद्धा दाखवलं गेलं आणि इथूनच त्या दोघांना पूर्णतः जाळ्यात अडकवलं गेलं आणि सुरू झाला डिजिटल अरेस्टचा स्कॅम. त्या दाम्पत्याला सांगितलं गेलं की तुम्ही घराबाहेर जाऊ शकत नाही, कोणाशी संपर्क करू शकत नाही आणि आमच्या सूचनानुसारच तुम्हाला वागावं लागेल. सतत व्हिडिओ कॉलवर त्या दोघांना ठेवलं गेलं. जवळपास 10 तास हा प्रकार सुरूच राहिला आणि या दरम्यान सायबर ठग त्यांच्याकडून बँकेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. नवरा बायको दोघेही प्रचंड घाबरले होते. हे सगळं शाळेतून घरी आलेला त्यांचा मुलगा तन्मय पाहत होता, जो 8वीत शिकत होता. त्याला संशयास्पद वाटलं. त्याने सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलं आणि त्याच्या लक्षात आलं की हा सगळा प्रकार डिजिटल अरेस्टचा आहे. त्याने लगेचच एक धाडसी निर्णय घेतला आणि तो मोबाईल सरळ फ्लाईट मोडवर टाकला. 1 सेकंदात कॉल कट झाला. मग काय, तब्बल 10 तास डिजिटल अरेस्टमध्ये राहिलेल्या आईवडिलांचा त्या सायबर ठगासोबतचा संपर्क तुटला आणि विषयच संपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे कुटुंब पोलिसांकडे गेलं, तक्रार नोंदवली आणि पुढचा तपास सुरू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर त्या मुलाचं खूप कौतुक झालं. लोकांनी त्याला खरा हिरो म्हटलं. डिजिटल अरेस्ट हा प्रकार आता लोकांना काही नवीन राहिलेला नाहीये, पण भीती दाखवून त्यांच्यावर कंट्रोल मिळवण्याचा हा एक सर्रास मार्ग झालाय. अशावेळी तन्मयसारखी प्रसंगावधानता आपल्याला दाखवता यायला हवी. त्यामुळे लक्षात ठेवा की कोणताही सरकारी अधिकारी फोनवर तुम्हाला धमकावून पैसे मागत नाही. जर असा कॉल आला तर घाबरू नका, कॉल कट करा आणि लगेच जवळच्या पोलिसांशी संपर्क साधा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा लगावबत्ती.